तर चला मॅच लवकर चालू करायची आहे। दोन्ही संघांना सूचना 4 षटक आपल्याला 20 मिनिटाच्या अवधीमध्ये पूर्ण करायचे आहेत। मॅचला लवकर सुरुवात करा। डे नाईटची ही क्रिकेट स्पर्धा मात्र तरी देखील जर जास्त विलंब झाला तर कदाचित नाईटवाले बोलतील आमची स्पर्धा बरी, तुमच्या अगोदर आमची संपते, असं नको व्हायला। डे नाईटची क्रिकेट स्पर्धा आहे, किमान 1च्या अगोदर संपणं गरजेचं असेल। तर जाऊया मॅचच्या दिशेनं। रेग्युलर फॉर्मॅटला होते सुरुवात। टीम मोठा गाव आणि विरोधात खिडकाली। पहिलं षटक गोलंदाज जल्पेश भोईर, रफ्तार का सौदागर। पहिला चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा काहीसा प्रयत्न। आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण ब्रँडन मॅकुलमला अशा प्रकारे पाहायचो, जो सातत्यानं आक्रमकतेनं फलंदाजी करायचा आणि अशा प्रकारे फटके तो नेहमीच 10 वाजून 8 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर झालाय। तर 28 मिनिटांपर्यंत आपल्याला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत। ही सूचना टीम मोठा गावसाठी। जल्पेश भोईर वन्स अगेन राइट मोर द विकेटचा हा चेंडू इनसाइड आउट केलायचा होता, फटका पासलाय डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि झेल टिपलाय। या झेलला खेळ संपलाय। बिग विकेट डाऊन। महेश पाटील बॅक टू द डग आउट। महेश बाद झाला। संघाचा संघ नायका योगदान न देता 0 आकड्यावरती माघारी परतला। चिंतेची बाब टीम खेडकालीसाठी। नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती जयेश पाटील पोलार्ड या नावानं ज्याची ख्याती, अगदी उत्तुंग षटकारांसाठी माहीर मानला जाणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। अशा अपेक्षा या फलंदाजाकडनं नेहमीच टीम खेडकालीसाठी आपण पाहतोय। आज कशा प्रकारची त्याची फलंदाजी असेल। महत्वाचा गडी जरूर पहिल्याच या षटकामध्ये बाद झाला। खरं तर 0 आकड्यावरती बाद झाला। ही चिंतेची बाब आहे टीम अजय भोळे आई गावदेवी खेडकालीसाठी। एका बाजूला चांगला स्टार्ट टीम मोठ्या गावसाठी गोलंदाजीच्या माध्यमातून जल्पेश भोईर देत असताना मिस्टर जीटीसी म्हणून त्यांची ओळख, मात्र ॲज ऑलराऊंडर अप्रतिम भूमिका नेहमीच टीम मोठ्या गावसाठी राहिली आहे ती जल्पेश भोईरची। चांगला वेगवान गोलंदाज आहे। आज देखील प्रचिती देतो आमच्या प्रेक्षक वर्गाला की किती वेग माझ्यामध्ये आहे। त्या वेगानं मात्र वेगावर स्वार होऊन गोलंदाजी जल्पेश भोईरची पाहायला मिळते। राईट मोर द विकेटनं चांगला चेंडू, फटका देखील लाजवाब आहे। मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं डीप मध्ये, सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार। टेक इट इझी, चौकार ठोकला। येता क्षणी मैदानावरती ओळख पटवून देत असताना आपण पोलार्डला पाहतोय। इथे दरम्यान हा चेंडू अतिरिक्त उचली घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। पंचांकडे कटाक्ष टाकला तर पंच दर्शवतायत अगदी व्हाईट बॉलची खून पंचांकडनं आणि 1 फॉर दी ओव्हर अशी ऑर्निंग देखील जल्पेश साठी। कारण की एका षटकामध्ये मुभा असते एक बॉस चेंडू हाताळण्याची, ती मुभा मात्र आता समाप्त झाली आहे ती जल्पेश भोईरची। अतिरिक्त 1 धाव संघाच्या खात्यामध्ये, धावफलक 1 गडी बाद 5 या आकड्यावरती। श्वान सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, त्या कारणास्तव यस कल्पेश पाटील सांगतात की जोपर्यंत श्वान मैदानात येत नाही ना तोपर्यंत मॅच पूर्ण झाल्या असं म्हणता येत नाहीये। असं मॅचची आवड प्रत्येकाला आहे। चांगला चेंडू, प्रत्युत्तर काय दिलं जाते गोलंदाजच्या माध्यमातून। बॅटल खूप चांगला आहे। दोन्ही बाजूंना अव्वल दर्जाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। एका बाजूला टीम खिडकालीचा बॅकबॉन बॅटिंगसाठी माहीर मानला जाणारा फलंदाज जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या समोर आव्हान तितकंच तगडं आपण पाहतोय ते जल्पेश भोईरचं। एका बाजूला जल्पेश तर एका बाजूला जयेशला आपण पाहतोय। बॅटल रंगलाय मैदानाच्या आतमध्ये मोठा गाव आणि खिडकालीमध्ये। फटका हात देखील लाजवाब आहे डाऊन दी ग्राउंड, अगदी कटआउट वरती जाऊन हा चेंडू विसावलाय। पंचांच्या इशाऱ्याची होती प्रतीक्षा, पंचांकडून अजून इशारा येणं बाकी आहे। चेंडू सीमारेषा पार, षटकार।
ताकद नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि ती ताकद दाखवत असताना आपण पाहू शकाल इथे देखील फटका चांगला आहे. आता स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक महेश वेहेळे त्या ठिकाणी आहेत. चेंडू उचलून फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा वेगानं पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना जरी 0 आकड्यावरती पहिला गडी बाद झाला असता तर धावसंख्येमध्ये वेग प्रदान करण्याचं काम जयेश पाटील न केलंय. एकंदरीत पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या 1 गडी बाद 13 धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती देखील फटका चांगला होता. स्क्वेअर ऑफ द पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकासाठी ओमकार मोरे आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार मोरे एक ओम म्हात्रे देखील आपण पाहतोय. असे खेळाडू टीम मोठा गावच्या माध्यमातून 40+ संघ देखील आपण पाहिला. एक सामना जिंकला होता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये 40+ मोठा गाव संघ परास्त झाला. दमदार कार्य निलेश म्हात्रे यांचं राहिलं होतं. आज त्यांचे सुपुत्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. 13 धावा धावपळकावरती काल बाजी मारली नारिवली संघानं. यस सिंगर आमचे संजय पाटील यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. खरं तर आवाजाचे जादूगार म्हणून त्यांची ओळख आहे. इथे देखील अतिरिक्त उचली पंचांकडनं इशारा वाईट झालाय. एक धाव संघाच्या खात्यामध्ये 1च्या मदतीनं धावसंख्या धावपळकावरती 14 धावा. चौदा धावा धावपळकावरती. षटक क्रमांक 2 ओमकार मोरे गोलंदाजी ट्रॅक वरती राईट मोड द विकेटनं. चांगला चेंडू फटका देखील तितकाच लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे वाईडिश लॉंग ऑनला. तोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक देखील पोहोचला होता. 2 क्षेत्ररक्षक आले होते. धावा छापलाईनं या ठिकाणी 3 कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ज्या वेगानं फिल्डिंग झाली तितक्याच वेगानं धावा एकवटण्यासाठी प्रयत्न फलंदाजांचा देखील आपण पाहिला. हे प्रयत्न गरजेचे आहेत. ही मेहनतीची पराकाष्ठा आपल्याला शेवट बॉल पर्यंत दाखवावे लागते. तेव्हा मात्र क्रिकेटमध्ये खरं तर आपण यशस्वी होता आणि त्या प्रकारचा खेळ अर्थातच जय भोळे आई गावदेवी खिडकालीकडनं पाहायला मिळतोय. 3च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल आता 17 आकड्यावरती. 17 एक असा अंक नेहमीच आपण म्हणतो की 17चा खतरा प्रत्येक संघाला लागत असतो. मात्र इथनं 17चाच खतरा कोणत्या संघाला लागेल. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज चांगली मेहनत करतात. एका बाजूला ओमकार ठाकूरला पाहतोय तर साथीनं जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. फटका लाजवाब आहे. ताकद दाखवत असताना अगदी विद्युत मनोऱ्याच्या वरून देखील चेंडूला पाठवलंय. सीमारेषा पार उत्तुंगाचा षटकार. जे काय उत्तुंग षटकार ठोकलाय. मी म्हटलं होतं जेव्हा जेव्हा हा फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा तेव्हा त्याची ताकद त्यांनी नेहमीच दाखवली आहे. आज देखील ती ताकद दाखवत असताना जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. म्हणूनच तर पोलाड या नावानं त्याला संबोधलं जातं कारण की त्याच ताकदीनं फटके तो मैदानाच्या बाहेर फेकताना पाहायला मिळतोय. या 6च्या मदतीनं धावसंख्या वेगानं पुढे सरकते. जाऊन पोहोचेल ती आता 23 या आकड्यावरती. 0 ह्या आकड्यावरती संघनायक माघारी परतला होता. त्यानंतर जबाबदारी स्वीकारली ती जयेश पाटीलनं. 5 चेंडू फेस केले त्यामध्ये 3 मोठे प्रहार आणि व्यक्तिगत 18 वरती तो खेळ करताना पाहायला मिळतोय. समोर आव्हान आता गोलंदाज ओमकार मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पंचांचं बोट आकाशाकडे आणि कॉड बँडच्या माध्यमातून परतावं लागेल. मोठा धक्का एज अँड टेकन. परतावं लागते फलंदाज जयेश पाटीलला.
झालाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनेट क्रमांक 4 वरती आता तेजस पाटील आपल्याला पाहायला मिळतो. तेजस पाटील मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा स्कोर कार्ड वरती. रेग्युलरचा फॉर्मॅट सध्याच्या घडीला सुरू आहे. एका बाजूनं टीम खिडकाली तर त्यांच्या अगेन्स्ट मोठा गाव संघ टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करताना मोठा गावला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये मात्र प्रयत्न चांगला आहे टीम खिडकालीचा देखील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे कटाक्ष टाकलाय, पंच वाईटची खूण करतायत. अतिरिक्त एक धाव आता संघाच्या अकाउंट मध्ये ऍड होईल, म्हणजे संघ पोहोचेल तो आता 24 या आकड्यावर. चला फिल्डिंग त्वरित साजवायची आहे. पंचांचा डिसिजन अंतिम राहील याची दक्षता घ्या टीम मोठा गाव. आणखी पंचांकडनं व्हाईट बॉलची खून आली आहे. पंच दर्शवतायत की रिटर्न करीच्या बाहेर न जाणारा हा चेंडू होता आणि पंचांशी कोणत्याही प्रकारचा आपण वाद करायचा नाही ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. व्हाईट बॉलची खून आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त एक धाव संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 24 वरती आपल्याला पाहायला मिळेल. पंच काय थर्ड अंपायर तर ऑन फील्ड पंचाचा जो डिसिजन आहे तो डिसिजन राहील. याचं कारण की रिव्ह्यू आपल्याला फक्त बीमर साठी आणि रनआउट साठी रिव्ह्यू दिला जातो, ह्याची देखील दक्षता घ्या. कारण की पंच जे आहेत मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यावरती देखील काही कार्यभार असतो. अर्थातच लेग बिफोर आणि वाईट साठी आपण कधी रिव्ह्यू करत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्या गोष्टी असतात, मात्र इथे तसं नाहीये. वाईट चेंडू, एक धाव अतिरिक्त ऍड होईल. धावसंख्या 24 वरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती नवाली एंड कडनं ओमकार मोरेला आपण पाहतोय. वेगवान गोलंदाज, अगदी त्याचा रनअप आपण पाहू शकाल. चांगला चेंडू, तितक्या सुंदररित्या चेंडू खेळून काढलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्याच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावला. झेल, आणि या झेलला मात्र परतावं लागेल फलंदाज तेजस पाटीलला देखील. क्षेत्ररक्षक ओम मात्र त्या ठिकाणी तैनात होते. तर बॅट्समनला देखील विनंती, जो नेक्स्ट बॅट्समन असेल त्यांनी रेडी राहायचा आहे. वेळेची बचत आपण करा, जेणेकरून एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज त्वरित आपल्या मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं असेल. कारण की एका बाजूला आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमला अलर्ट करतो की 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत, तर त्यासाठी सहकार्य दुसऱ्या टीमचं देखील असणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाज हितेश पाटील दाखल झालाय. हितेश पाटील देखील एक चांगला फिनिशर आहे टीम खिडकालीचा, त्याच्याकडनं देखील चांगली अपेक्षा आहे. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 13 मिनिटाचा अवधी खर्च झालाय टीम मोठा गाव. जरूर त्यामध्ये आपण वाईट साठी एक जो रिव्ह्यूची मांग करत होती तिथे थोडासा वेळ खर्च केला, मात्र आता 13 मिनिटाचा वेळ आपण खर्च केलाय आणि आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज ओमकार मोरे, सलामीर फलंदाज एका बाजूने ओमकार ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. प्रचंड ताकद आपण पाहिली होती फलंदाजाकडनं, मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर असेल ती 24 या आकड्यावरती. षटकातील आतापर्यंत जर चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडू समाप्त झालेत. 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल. दुसरं षटक, पॉवर प्लेचं हे अंतिम षटक आणि अंतिम बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळतंय. फुलटॉस लेनचा हा चेंडू क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू गोलीच्या वेगानं सीमारेषेच्या दिशेनं चौकार.
टीम मीटिंग करू नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. सूचना मोठा गावसाठी, अन्यथा एक फिल्डर आपल्याला आतमध्ये ठेवावा लागेल, ही दक्षता घ्या. कारण की सुरुवातीला देखील पहिल्या दिवशी पेनल्टी लागली होती अशा प्रकारची. 2 षटक कंप्लीट झालेत. अजूनही या सत्रातील 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे अद्याप. तपळकावरती जर धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकांच्या अखेरीस धावा 28 पाहायला मिळतात. वेगाने धावा एकवटल्यात, कारण की पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार झाली होती. दुसऱ्या षटकामध्ये देखील ओमकारच्या अगेन्स्ट धावा एकवटल्या आणि एकंदरीत 14च्या सरासरीने 2 षटकामध्ये धावसंख्या पाहायला मिळते ती 28 धावा. आतापर्यंत बाद होणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर सुरुवातीला कॅप्टन महेश बाद झाला, त्यानंतर जयेश पाटील ज्यानं चांगलं योगदान दिलं, 2 षटकार 1 चौकार आपण पाहिला, व्यक्तिगत 18 त्यानं बनवल्या. त्यानंतर तेजस पाटील देखील लवकर बाद झाला 0 आकड्यावरती. आणि आता हितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आणि साथीनं सलामीर ओमकार ठाकूर, कारण आतापर्यंत फक्त 1 चेंडू फेस केलाय, तो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी महेश वेहळे, 3रं षटक. पहिलाच बॉल पाठवलं, बॉलला आता मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून, मात्र चेंडू मध्ये एलिमिनेशन होत, लांबी नव्हती आणि झेल प्राप्त झाला. पहिल्याच बॉलवर यश प्राप्त ते गोलंदाज महेश वेहलेला. नवीन फलंदाज तेजस ठाकूर आता मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर तेजस पाटील बाद झालाय, आता तेजस ठाकूर दाखल झालाय. सलामीर फलंदाज ओमकार बाद झाला. आघाडीचे 4ही फलंदाज आता माघारी परतलेत आणि आता लोअर मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धावसंख्या 28, 3रं षटक. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केला. आत्मविश्वास आता दुनावलेला पाहायला मिळेल तो महेशचा. एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे टीम मोठा गावचा, चांगलं कार्य नेहमीच आपल्या संघासाठी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. सिनियर खेळाडूंचा विचार केला तर महेश देखील एक चांगला सिनियर खेळाडू मोठा गावच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चला जास्त विलंब आपण करू नका. नागाव एंड कडनं राईट मोर द विकेट न महेशचा चेंडू. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन होतं, दिशेवरती नियंत्रण नाहीये, अतिरिक्त बाहेर. पंचांकडनं वाईट बॉलची खून. 1 धाव संघाच्या खात्यामध्ये. 29, 29 वरती धावसंख्या 4 गडी बाद. बॅटिंग करत असताना टीम जय भोळे आईगावदेवी खेडकाली संघ. 5 षटकांची ही मॅच आहे. आतापर्यंत जर आपण विचार केला तर दोन्ही बाजूने प्रयत्न चांगले आहेत. धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला विकेट देखील प्राप्त केले जात आहेत. जे प्रयत्न दोन्ही बाजूने, कडवा संघर्ष आपल्याला दोन्ही बाजूने पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील केली जाते, मात्र अपील खारिज केली आहे. बॅकअपला क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. 1 धाव 1 बाईच्या स्वरूपामध्ये इथे एकवटली जाते. प्रयत्न अतिशय चांगला आहे महेश वेहलेचा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर आपण विचार केला तर पहिल्या बॉलवरती यश त्यानं प्राप्त केलं होतं, त्यानंतर जरूर आत्मविश्वासाने तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शांत असं वातावरण, रात्रीचं वातावरण आपण पाहतोय. आता थंडी देखील जाणवायला लागली आहे. चहू बाजूने थंडीची झळा आपल्याला निश्चित अनुभवायला मिळते. आजची मॅच खूप चांगली रंगली. खरं तर 40+ माध्यमातून बामाळली आणि त्यांच्या विरोधात गोळवली अशी लढत झाली होती. ताकद झोकण्याचा प्रयत्न तेजस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चेंडू बॅटचा संपर्क नाही, बॅटन पॅड मधनं हा चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेनं. हितेश पाटील स्ट्राईकला पाहतोय आपण. तेजस ठाकूर आणि हितेश पाटील. 1 चौकार हितेश पाटीलला आतापर्यंत दाखवलाय, मात्र 2 चेंडू त्यांना बीट खेळून काढलेत. म्हणजे 3 मध्ये 4चं योगदान त्यानं दिलंय. चांगलं फिनिश गरजेचं असेल. ज्या प्रकारचा स्टार्ट चांगला राहिला होता त्यामध्ये सातत्य राखावं लागेल ते टीम खिडकालीला देखील. ताकदीचा वापर वारंवार केला जातो, मात्र क्रिकेट हा असा खेळ आहे जो केवळ ताकदीने नाहीये तर त्यासोबत युक्ती देखील महत्वाची असते.
कारण की आपण नेहमी म्हणतो की टायमिंग आणि ताकद ह्या गोष्टीचा समन्वय आपल्याला जर फलंदाज साधावा लागतो, मात्र तो समन्वय साधला जात नाही. तेजस आणि स्ट्रायकिंग एंडला हितेश पाटीलचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत तो 3 चेंडू डॉट झालाय. एक चौकार तर त्यांना ठोकलाय, मात्र सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं गरजेचं असेल. एका बाजूला कौतुक केलं जाईल महेश वेहलेचं. फुलटा चेंडू, आता मात्र बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू होता आणि फुलटोल उचल करत असताना पनिश केलं या बॉलला, पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. शेवटचा चेंडू, 1 to go. षटक तिसरा मार्गस्थ आहे. शेवटचा एक चेंडू. तब्बल धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा धावफलकावर. षटकारानं मात्र धावसंख्येचा वेग कायम करत असताना खिडकाली संघ. इथे देखील चांगला चेंडू, हेलिकॉप्टर उडवायचं होतं, मात्र अलॉंग द कार्पेट हा चेंडू जाईल, कारण की टायमिंग तितकं सुरेख जुळलं नाहीये. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता, रिस्की ही धाव पंचांकडे रेफर करण्यात आलाय, तिसऱ्या पंचांकडे दुसऱ्या धावेसाठी. अंतिम हा बॉल होता. 3 षटक कंप्लीट झालेत, मात्र ह्या अंतिम चेंडूवरती किती धावा आहेत पाहणी या ठिकाणी जरूर केली जाते. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद आहे की नाही यासाठी जरूर पाहणी टीव्ही स्क्रीन वरती. तर पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित फलंदाज. धावा 2 कंप्लीट झाल्या, षटक 3 पूर्ण झालेत आणि धावफलकावरती धावसंख्या 38 धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. आता 4थं षटक आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो ओमकार मोरे. रफ्तार ओमकारचे आपल्याला पाहायला मिळते आणि ओमकार वरती हे दुसरं षटक सोपवलं संघनायकानं. पहिला चेंडू तर चांगला डिलेवर केलाय, बराचसा वेल सध्याच्या घडीला खर्च केलाय तो मोठा गाव टीमनं. पहिला चेंडू डॉट आलाय, वेगानं मात्र हे सत्र आपल्याला कंप्लीट करायचं आहे. वारंवार आपण सूचना करतोय. सर्वत्र आता धूर देखील पाहायला मिळतोय, थंडीचा वातावरण आहे. कदाचित जर आजूबाजूला शेकोट्या असतील तर पहा आयोजक, अन्यथा इथनं पुढील मॅच साठी जरूर अडथळे येऊ शकतात. चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला मिड ऑफ मधनं डीप मध्ये, मिड ऑन मधनं डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव तिथे कंप्लीट होईल. हे षटक आतापर्यंत चांगला प्रयत्न ओमकारचा आपण पाहतोय, कारण की आता फलंदाज अटॅकिंग मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तेजस ठाकूर, हितेश पाटील. एक चौकार षटकार हितेश पाटीलनं दाखवलाय, अशा अपेक्षा त्याच्याकडनं जरूर असतील टीम खिडकालीला. नावाली एंड कडनं गोलंदाज ओमकार मोरे राईट मोर द विकेटनं पंचांना पार करून चांगला चेंडू ज्या प्रकारे त्याच्यावरती विश्वास टाकलाय तो विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न. कारण की ह्या अगोदरचं जे षटक त्यांनी हाताळलं होतं तिथे धावा 15 खर्च केल्या होत्या, तरी देखील त्याच्यावरती विश्वास टाकलाय, कारण की त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी खरं तर ही संधी संघनायकानं त्याला दिली आहे. त्या संधीचं सोनं करत असताना ओमकार मोरेला आपण पाहतो 3 मध्ये फक्त 1 आता ह्या षटकात खर्च केली आहे.
चांगला चेंडू, इथे देखील डॉट डिलिव्हरी. 4 चेंडू हाताळलेत आणि फक्त धाव एकच खर्च केली आहे. काही लाजवाब गोलंदाजीचा मोजार आपल्याला पाहायला मिळतो तो ओमकार मोरेकडनं. षटकातील 2 चेंडू आता शेष आहेत. यानंतर देखील रेग्युलरची एक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. किरवली, ओम नर्मदेश्वर किरवली आणि त्यांच्या विरोधात तळोजे मजकूर संघ असेल. इथे फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक आहे, बनू राहील दर्शक. चेंडू त्याच्या डोक्यावरून सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. आगमन आपण पाहू शकाल. मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. षटकार डोकला आणि षटकारानं खरं तर स्वागत केलं आमच्या मान्यवरांचं. नेक्स्ट मॅच तलोजा मजकूर आणि विरोधात ओम नर्मदेश्वर किरवली. टॉस साठी आपण संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आतापर्यंत चांगले चेंडू होते, त्यानंतर तडाखा दाखवला फलंदाज हितेश पाटीलनं. हितेश पाटीलचा जर आपण विचार केला तर जेव्हा त्याच्या रडार मध्ये चेंडू येतो तेव्हा तो षटकार चौकार दाखवतो, अन्यथा तो डॉट चेंडू हाताळतो. इथे बॅटची कडा लागली आणि चेंडू विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. षटक 4 कंप्लीट झाले. या षटकामध्ये धावा आल्या त्या 7. एकंदरीत 4 षटकानंतर धावसंख्या 45 धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते. सूचना असेल टीम मोठ्या गावला की आपल्याला विनंती, आपण फक्त आता 4च फिल्डर 38च्या बाहेर लावू शकता, कारण की तब्बल 27 मिनिटं 4 षटकांसाठी आपण खर्च केले. जरूर मध्ये वेळ गेला, 1 ते 2 मिनिटं ठीक आहे आपण समजू शकतो, परंतु 7 मिनिटं तब्बल आपण एक्स्ट्रा खर्च केलेत. त्यासाठी आपल्याला एक फिल्डर जास्त आतमध्ये लावावं लागेल. फक्त 4च फिल्डर आपण 38च्या बाहेर लावू शकता. नियम सगळ्यांसाठी स्ट्रिक्ट आहेत, सातत्यानं आपण ऑन करतो. टीम तलोजा मजकूरचा कॅप्टन राहुल या ठिकाणी आलाय, कारण की या अगोदर 3 षटकामध्ये आपण 20 मिनिटं पूर्ण केली होती. षटक 4 पूर्ण झालेत. 5वा षटक आणि 5व्या षटकामध्ये फक्त 4 क्षेत्ररक्षक सीमा लगत आपल्याला सजवण्याची मुभा असेल, कारण की आपण पहिल्या मॅच पासून सातत्यानं ही वॉर्निंग देतोय. बराचसा वेळ खर्च झाला. या सुरुवातीला देखील आपण सांगितलं होतं की 10 वाजून 8 मिनिटांना पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता. 1-2 मिनिटं आपण ऍडजस्ट करू शकलो असतो, कारण की थोडासा वेळ गेला होता जेव्हा रिव्ह्यूची मागणी आपण करत होता. पाणी देखील घेतलं जातं, मात्र मिनिटं भरपूर जास्त झाले, त्या कारणास्तव फक्त 4च क्षेत्ररक्षक आता सजवता येतील. हे नियम सर्वांसाठी स्ट्रिक्ट आहेत. खरं तर नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये. अंतिम 6 चेंडू, स्लॉगरचं षटक आणि त्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मंथन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. मंथन म्हात्रे नागावगाव एंड कडनं अंतिम षटक हाताळण्यासाठी. 45 धावा आतापर्यंत 4 षटकामध्ये. फटका हा देखील लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक नाही या, खाली क्षेत्र निवडलं, क्षेत्ररक्षक येईल आणि वेगानं खरं तर अडवून आपण पाहू शकाल बॉलची. लाजवाब क्षेत्ररक्षण, काय दौड लावली होती. लाजवाब क्षेत्ररक्षण, जणू काही चित्त्याच्या चपलाईनं चेंडूवरती झडप मारली आणि धावा 3 त्या ठिकाणी कंप्लीट केल्या. तोपर्यंत 3च्या मदतीनं धावफलक आता 48 माफ करा 48 आकड्यावरती, कारण की 4 षटकामध्ये 45 होत्या.
आता करण पाटील आणि तेजस ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. टॉप ऑर्डर हासली आता जबाबदारी ह्या दोन्ही फलंदाजांवरती. पहिल्या बॉलवर धावा 3 आल्या आणि आता स्ट्रायकिंग एंडला नौका आलेला करण पाटील आपल्याला पाहायला मिळेल. राईट मोर द विकेट ना. पुढील बॉल फटका हा देखील चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं मात्र 2 धावा रोखू शकणार नाहीत. वेग पाहायला मिळतो बॅट्समनचा देखील. या दोनच्या मदतीने मात्र 50 या 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना टीम जय भोले आई गावदेवी खिडकाली या संघाच्या 50 धावा आपण पाहू शकता. षटक क्रमांक 5 अंतिम षटक मार्गस्थ आहे. चांगला चेंडू वन्स अगेन कार्पेटचा सहारा घेतला तो अलंग कार्पेट. सध्याच्या घडीला फटके वारंवार पाहायला मिळत आहेत. 2 पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चालू होता. 2 फ्रेश फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि त्या कारणास्तव सातत्यानं रनिंग बिटवीन द विकेट चांगली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 52 धावा धावफलकावरती. अंतिम षटक मंथन म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज मंथन. चांगला फटका आहे. डाऊन दी ग्राउंड स्क्रीन समोर चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंत धावा 2 कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाज एका बाजूला करण आणि तेजसचं. कारण की ज्या चपलाईनं ते धावा जमवत आहेत त्यांना माहित आहे इथनं मोठे फटके जरी येत नसले तरी देखील सिंगल डबल आपल्या टीमसाठी महत्वाचे आहे आणि त्यासाठी परिश्रम करतायत. मेहनतीची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये ते करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल कारण की इथनं एक धाव महत्वाची आहे. फटका आता हवेमध्ये. चेंडू जरूर हवेत पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत आणि वेल जज कॅच. या कॅचनं मात्र परतावं लागेल ते फलंदाज करण पाटीलला. या स्पर्धेचे टायटल सॉन्ग त्याच्या माध्यमातून आपण ऐकतो. मराठी गीतं असतील मात्र जशी रात्र जवळ येते तसं तसं मात्र शिंदे यांची सॉंग्स असतील, त्यानंतर एकनाथ माले यांची गीतं असतील, अशी गीतं डीजे मास्टरच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहेत. अंतिम बॉल प्रहार तर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, झेलपर्यंत पोहोचू शकत नाहीत. धावा 2 कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न चालवलाय आणि पाहता पाहता धावा 3 कंप्लीट झाल्यात. 3 धावा पूर्ण झाल्या. अंतिम बॉल वरती देखील शेवट गोड झालाय तो टीम खिडकालीसाठी. तर दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण या मोठागाव आणि खिडकाली संघाचे कॅप्टन्स आयोजन करते या ठिकाणी चित्त दोन्ही संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतात. 57 धावसंख्या, 6 विकेट गेलेत पहिल्या सत्रामध्ये आणि 57 बनवल्यात. 58चं टार्गेट असेल द्वितीय सत्रामध्ये ते टीम मोठागाव समोर. हेतार 11 तळोजा मजकूर आणि त्यांच्या विरोधात ओम नर्मदेश्वर किरवली. टॉस साठी दोन्ही संघ यायचा आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन्स टीम मोठागाव आणि त्यांच्या विरोधात खिडकाली. तर तळोजा मजकूर संघाचा संघनायक आणि टीम किरवलीचा देखील संघनायक या ठिकाणी आहे. एका बाजूला राहुल राजे तर एका बाजूला तेजस पाटीलला आपण पाहतोय. 2 युवा कॅप्टन आमने सामने असतील. 2 दमदार संघ इन्फॉर्म मध्ये असलेले हे संघ आणि दोघांमध्ये आपण करणार आहोत टॉस. रेग्युलर मधील आता दुसरी लढाई टीम किरवली आणि तळोजा मजकूर. तर संजय मडवी यांना विनंती करतो की आपल्या शुभास्य आपण टॉस करायचा आहे. संजय मडवी.
संजयजी साहेबा शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय। रेग्युलरची ही दुसरी मॅच तुमच्या समोर टीम पाहता। मोठेगाव टीमचा कॅप्टन संपर्क साधा आयोजकांची। टीमचा कॅप्टन किरवली आणि तलोदे मजकूर यामध्ये टॉस झाला। टॉस जिंकलाय तलोदे मजकूर टीम ना। डिसिजन लगेचच सांगा इथे। कॅप्टन आहेत 2 मिनिटं नाही आता इथे लगेच डिसिजन सांगा। फिल्डिंग घेतला ओके। थँक्यू सो मच साहीजी पाटील। आलेल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। स्पर्धा एन्जॉय करता जय गावदेव जय हनुमान क्रिकेट संघ नागाव आयोजित डे नाहीची क्रीडा नगरी आझाद मैदान 40+ नागावचं हे क्रीडांगण मॅच तुम्ही पाहता। मोठा गाव त्याला फाईट करतीये टीम खिडकाली। पहिला बॅटिंग करत असताना खिडकाली संघाने धाबा उभारल्या त्या 57 आणि 58चा टार्गेट समोर ठेवला। मोठा गाव टीम समोर सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये गेली आहे। किरण पाटील आणि त्याच्या जोडीला तुम्ही पाहता ओम मात्रे। काल निलेश मात्रे देखील 40+ मोठा गाव संघाच्या माध्यमातून त्यांचे सुपुत्र ओम मात्रे मैदानामध्ये सलामीला गेला। अष्टपैलू क्रिकेटर किरवली चे मंगेशजी पाटील आणि चेतन पाटील यांचं शुभागमन आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। गेम ऑन लेट्स प्ले देऊया दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला। पहिला बॉल खूप चांगला गुड लाईन्स फॉरवर्ड टेक अप डायरेक्ट हिट नो स्ट्राइक येणार तुम्ही पाहिला। चेंडू पहिला आला डॉट पहिला गोलंदाज सज्ज झाला। तेजस ठाकूर खिडकालीचे ललित पाटील हे देखील उपस्थित आहेत। आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। खिडकाल टीमला आज सपोर्ट करण्यासाठी ललित पाटील आल्यात त्यांचं देखील स्वागत करू। 10:47 मध्ये पहिला बॉल पडला हे लक्षात घ्या। स्वीपचा फटका लगवायचा एक या आकड्यावरती। ओम मात्रे तुम्ही पाहताय स्ट्राइक केला। षटकातील पुढचा बॉल शर्लापासून थोडा दूर ठेवला। ओमच्या तुम्ही बॉल पाहिला पंचानं सांगितलं लाईन खराब आहे
वाईड बॉलचा इशारा आला. 100 स्वरूपाची धाव 1 ने स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती 2 या आकड्यावरती. प्रथमच आपल्या पंचकृषी मध्ये असलेली ही डे नाईटची क्रीडा नगरी तुम्ही पाहता. स्पर्धा लाडके आयोजक उत्तमदादा पाटील, नानादादा पाटील, पूर्ण 40+ नागाव संघ, ग्रामस्थ मंडळ नागाव. शर्लापासून पुन्हा दूर, पुन्हा लाईन खराब. वाईड बॉलचा इशारा. 100 स्वरूपाची धाव पुन्हा एकदा ऍड झाली आहे. स्कोर चालला. स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती. लक्ष्य 58चं पार करायचं मोठागाव संघाला. त्यासाठी त्याचा पाठलाग करण्यासाठी किरण पाटील आणि ओम मात्रे मैदानामध्ये तुम्ही पाहता. पहिलं षटक तेजस ठाकूरचं, पॉवर प्लेचं पहिलं आघाडीचा गोलंदाज, त्याच्यावरती जबाबदार दिली आहे कॅप्टन आणि तो पार पडण्यासाठी उतरला. आझाद मैदान 40+ नागावच्या क्रीडा नगरीमध्ये. षटकातील पुढचा बॉल. फडका दमदार, दर्जेदार, रुबाबदार, शानदार. चाला एक्स्ट्रा कव्हरला भेदून ओम मातेच्या बाटबदाला उत्तरार्धाचा पहिला चौकार. देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है. जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है. कोई जन्नत की वो देखकर दिल, किसी की जान इस मॅच में रुकाएगी. कोण या मॅच मध्ये जान ठेवणार याच्याकडे देखील लक्ष लागला. या मायबाप प्रेक्षकांचं भरपूर संख्यानं प्रेक्षक या मॅचला एन्जॉय करण्यासाठी आल्यात. त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. हा बॉल खूप चांगला. हा बॉल खालती ठेवला आणि बीट केला. बॅट्समन ओमला विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल आला. धावफलकावरती स्कोर थांबला. स्कोरबोर्ड वरती 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं. पॉवर प्लेचा घाडीचा गोलंदाज तेजस ठाकूर, त्याच्यावरती चौकार. त्यानंतर कमबॅक करण्यासाठी तो पुन्हा उतरला या मैदानामध्ये. रिवर्सच्या माध्यमातून फटका लगवायचा होता. अपील हलकीशी पाहिली तेजस कडनं. हा देखील डॉट बॉल आला. आता ओम मात्रेला बीट केला तेजस ठाकूरनं. आता टप्पा गवसला, लेन गवसली आहे. तेजस ठाकूरला त्यानं बीट केला. आणखीन एक फेकला तो डॉट बॉल. या षटकातील शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 7 या आकड्यावरती. 7 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती किती धावा येतील. ओम मात्रे बीट झालाय. चौकार नंतर बीट केला. फडका दबदार बॉल चालला. कमर बॉडीला इच्छा दिशेला फिल्डर मात्र अवघा घ्यायच्या बाहेर. पंचांचा इशारा आला. बॉन्ड्री लाईटच्या बाहेर आला. शेवटच्या बॉल वरती हा चौकार 4. चौकाराच्या बरोबरीनं षटक क्रमांक पहिलं संपलं तेजस ठाकूर. तेजस ठाकूरनं धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. 11 लक्ष 58चं गाठायचं. 11 धावा स्कोरबोर्ड वरती. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आला. नावाले एंड करणं सज्ज झालाय. करण पाटील सज्ज झाला. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. बॉल तुम्ही पाहता पॉइंटच्या दिशेने आला. या बॉल वरती बाईटच्या स्वरूपात एक धाव आली आहे. विकेट हॅट्रिक साठी संजय पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचे कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक जर घेतली खिडकालीच्या गोलंदाजानं
₹2000 कॅश प्राइज त्याचं देखील संजय पाटीलचं देखील स्वागत करू या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील एटीएम खऱ्या अर्थानं खुलं झालंय. प्रोत्साहन करण्यासाठी इथपर्यंत खेळकालीचे प्रेक्षक देखील आल्यात. मोठा गावचे प्रेक्षक देखील इथपर्यंत आल्यात. षटकातील पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन स्पर्श करत असताना एक्स्ट्रा खबरला चालला बॉल. गोलीच्या रफ्तार वन बाउन्स वन टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर आला. ओमच्या बॅटमधनं चौकार. गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं हे सॉन्ग तुम्ही ऐकलं. कुठल्याही कार्याला शुभ कार्याला सुरुवात करताना गणरायाचं पूजन हे सगळी डीजेच्या माध्यमातून ठोकला. चौकाराच्या बरोबरीनं स्कोर चालला 16 या आकड्यावरती. लक्ष 58च आहे. ओम ठाकूर ओम मात्रे बॅटिंग चांगली करतोय. फटका आणखीन मिड ऑफच्या डोक्यावरनं बॉल चालला. बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर धावतोय. त्याला अपयश. बॉल सीमा पारला. लागोपाठचा दुसरा चौकार. शेवटच्या बॉलवरती ओमनं चौकार ठोकला आणि हे 2 चौकार लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार ओम मातेच्या बॅटमध्ये आल्यात. या चौकाराच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 20 या आकड्यावरती करण पाटील वरती प्रति हल्ला. हा बॉल खूप चांगला पडला. नंतर विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल आला. ओमला आता शांत बसवलाय. 2 बॉल 2 चौकार त्यानंतर शांत. धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं P2चा. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल बॅटच्या रनर मध्ये बॉल चालला लॉंग बॉडी लाईनच्या दिशेनं. आठवण झाली विराट सेवागची. बॉल लँड सीमा पार ठोकला. षटकार. आक्रमण होत. मनाचे दुसरं नाव ओम मात्रे मैदानामध्ये. रिवर्सच्या माध्यमात आठवण झाली आहे डोपन होल्डरची. बॉल चालला बॉडी लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स इंटू द रोप आला. आणखीन एक चौकार 4. खेळ संपला. धावफलकावरती धावा 30 का बॅटिंग केली आहे. 18 चेंडू 28 ची गरज आहे. ओमकार ठाकूर आला बॉलिंग ट्रॅक वरती. सबोरी बाजे फटकेबाजी होत असताना तुम्ही पाहता ओम मात्रे का बॅटिंग केली. ऋतिक प्रभाकर पाटील किरवली या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील हार्दिक स्वागत. बॅटच्या रनरमध्ये उडवला बॉल. उंच गेला. मिस टायमिंग प्रोफंटाबे. तेजस पाटीलच्या मागेच्या बाहेर. मिड विकेटला प्रेक्षकांमध्ये टाटा बाय बाय. षटकार पाहिजे तेवढी.
आणि किनेक पाकफुडला जाऊन स्पंज केला बॉलला, वळण देत असताना फिल्डर तिकडे आणि या बॉल वरती धावा 2 मिळाल्या, 2 न स्कोर पुढे जातोय स्कोरबोर्ड वरती 38 या आकड्यावरती. ओम मात्रेच्या बॅटमध्ये धावा आल्या, त्याच्यानंतर किरण पाटील देखील आक्रमणाला केली आहे सुरुवात. काय चौफेर फटकेबाजी ओम माथेच्या बॅटमधनं रिव्हर्सच्या माध्यमातून फटका खेचला. आठवण डॉबर्ट हॉर्टनची शेवटच्या बॉल वरती प्रतिन फटका होता तो तुम्ही पाहिला. त्यानंतर कव्हरला षटकार पाहिला, बॅटच्या रडारमध्ये उडवलाय, चालला सरळ अलविदा करत असताना बॉल लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. किरण पाटील देखील सांगतात लवकर मॅच संपवायची आहे मोठेगाव टीम साठी. ठोकला षटकार. कट केला बॉलला, विकेट कीपर स्वतः धावता, बॉल टर्न झाला पॉइंटच्या फिल्डर कडे. 1 ने स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती धावा तुम्ही पाहता 45-58 टार्गेट होतं. काही सुरुवात झाली आहे ओमच्या माध्यमातून. या षटकामध्ये देखील आक्रमण किरण पाटील सलामीवीर जोडी मोठा गावसाठी लढतीय, झगडतीय. ओम माथे बॅटिंग दर्जेदार करतोय, टॅपिंग स्ट्रोक पाहिला, बॉल सरळला मिड विकेटच्या फिल्डर कडे. तेजस वेगानं थोडी मिसफील झाली आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॅकिंग देईल तोपर्यंत या बॉल वरती 2 न स्कोर पुढे चालला. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 47. या व्यासपीठावरती कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. प्रशांत पाटील उर्फ नानू या लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावरती यांची देखील स्पर्धा पार पडली. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक तुम्ही पाहिलं. या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रशांत पाटील नानू या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मयूर पाटील, महेश पाटील आणि जयंता पाटील यांना देखील विनंती करतोय. या अनिल पाटील तुम्ही देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. प्रशांत पाटील, मयूर पाटील, अनिल पाटील यांना विनंती करतो या. आपल्याला जयंता पाटील बोलवतात, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. बॉल शिल्लक आहेत 12. बनवायच्या विजयासाठी 11 धावा. फटका फसला, बीट ऑफला, चेल पकडलाय. पहिला धक्का लागला मोठेगाव टीमला. किरण पाटीलची केली संपुष्टात. विकेटचं पतन, फलंदाज बाद. स्पर्धेचे लाडके आयोजक उत्तम पांडुरंगजी पाटील, शिवसेना शाखा प्रमुख नागाव आणि त्याच्यानंतर समाजसेवेचा वारसा जपणारे नानाशेठ बच्चू पाटील याच्या स्वप्नानं साकारलेली ही स्पर्धा तुम्ही पाहता. या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. सर्व क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. चौथं षटक. पहिल्याच बॉलवरती विकेट आला. हा बॉल देखील खूप चांगला, हा बॉल देखील खूप चांगला.
पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. षटक क्रमांक 4 तेजस ठाकूर. दहा चेंडू 11ची अजूनही गरज आहे. तेजस ठाकूर कमबॅक करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीवरती आला चौथ्या षटकामध्ये. हा देखील खूप चांगला बॉल आहे. फडल्यानंतर बॉल जवळजवळ शरलापासून दूर होता बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल आला. मॅच मध्ये आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय तेजस ठाकूर या गोलंदाजीवरती. तिसऱ्या षटकामध्ये हाणायला हवं होतं खऱ्या अर्थानं कल्पेश. तुम्ही पाहताय तेजसला चौथ्या षटकामध्ये काहीतरी रणनीती असावी खेळकाली टीमची. आणि आता बनवायच्या 9 मध्ये 11. 9 चेंडू 11ची आता गरज आहे विजयासाठी मोठा गाव संघाला. षटकातील बघा प्रेक्षकांना प्लीज विनंती आहे बाहेरून कुठल्याही प्रकारचा आवाज देऊ नका. तुम्ही मॅच पाहताय नक्कीच षटकार गेला चौकार गेला नक्कीच त्यांना टाळ्या वाजवा पण आवाज देऊ नका प्लीज. अपील जोरदार लेग फी फॉर ओयुटे. फलंदाज बाद विकेटचा पतन. शिल्लक 8 मध्ये 11 बनवायच्या. खिडकाली संघ हा सामना जिंकला. संजयजी पाटील यांच्याकडनं 2000 रुपये. विकेटच्या आधारावरती 10 देखील चालू शकतात मोठागाव टीमला. बॅटिंग करणाऱ्या खिडकाली संघाचे 6 विकेट गेले होते यांचे 2 गेल्यात. विकेटच्या आधारावरती 10 चालू शकतात. कमबॅक करण्याचा प्रयत्न तेजस ठाकूर करतोय. या ओव्हरमध्ये एक देखील धाव खर्च केली नाही. 8 बॉल 11 ची अजूनही गरज आहे. 8 चेंडू 11. न्यू बॅट्समन चौथ्या क्रमांकावरती मयूर आला. बॉल लॉंग ऑनला चाला. फिल्डर आहे त्याच्या डोक्यावर बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना मिड विकेट चा फिल्डर बॅकअप साठी या बॉल वरती धावा मिळतात. त्या 2-2 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती धावा तुम्ही पाहता त्या 49 धावा विजयासाठी. 7 चेंडू 9 धावेची गरज आहे. हा चेंडू डॉट आला. 6 मध्ये 9 राहतील. यावरती मोठा फटकाला विजयाच्या जवळ जाऊन ठेपेल मोठा गाव संघ. कोण विजय करणार. 7 चेंडू 9. मॅच बनवली आहे खिडकालीच्या तेजस ठाकूरनं. काय गोलंदाजी केली. 5 बॉल धावा खर्च केल्या. 2 विकेट मिळवण्याच्या महत्वाच्या 2. या बॉल वरती कितीचा अंक येईल. या षटकातील शेवटचा बॉल. चालला बॉल लॉंग ऑफ. फिल्डर तिकडे एक केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न रनआउट. रनआउट. गरज होती का. गरज होती का. सेड बॅट्समन ओम म्हात्रेची विकेट. नाराज आहे ओम म्हात्रे. सेड बॅट्समन होता त्याची विकेट. रेड आउट. आणि आता खऱ्या अर्थाने तुम्ही पाहता या मॅच मध्ये ट्विस्ट झाला निर्माण. ओम म्हात्रेला आता मॅच जिंकेल का मोठा गाव याच्याकडे प्रश्नचिन्ह. खिडकालीचे देखील आता प्रेक्षक मात्र ओरडता. मॅच जिंकणार कोण. बॉल शिल्लक असतील आता 6 चेंडू मध्ये बनवायच्यात 8. आणि ऐकूया डीजेच्या माध्यमातून संगीत.
समीकरण तुम्ही पाहता बॉल शिल्लक 6 बॉल बनवायच्या धावा विजयासाठी 8. सहा चेंडू 8 धावेची गरज. बघा मॅचचा रिदम तोडू नका. खिडकाली फिल्डिंग लगेच लावून घ्या. तेजस पाटील फिल्डिंग लगेचच लावून घ्या. मॅचचा रिदम तोडू नका मित्रांनो. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. बघा 6 चेंडू 8 ची गरज आहे. विकेटच्या आधारावरती 7 चालू शकतात मोठेगावला. त्यांच्या विकेट 6 गेले होते आणि 8 धावा रोखण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला गोलंदाज. तुम्ही पाहता सुयोग सज्ज झाला. शेवटच्या षटकामध्ये धावा रोखायच्या त्याला 8. मॅच जिंकणार कोण? नवीन फलंदाज महेश आला. सुयोग पाटील आला बॉलिंग ट्रॅक वरती. त्याला धावा रोखायच्या. 6 चेंडू 8 ची गरज आहे. महेश वरती जबाबदारी आहे. महेश मोठागाव सगळा मॅच विजयी करू देईल का? त्याच्या जोडीला मयूर देखील पाहता. वॉट अ मॅच, का मॅच झाली आहे. षटकातील पहिलाच बॉल फुल टॉस नो बॉल घोषित केला. 1+1 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं धाव पलकावरती धावा या 2 पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 52. सर्व काही सुरळीत चाललं होतं. बदीनं ट्विस्ट आला. सुयोग पाटीलनं नो बॉल फेकला. प्रेक्षक नाराज असतील आता खऱ्या अर्थानं खिडकाली टीमचे. तुम्ही पाहता या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला होता जरूर. पहिलाच बॉल नो आला आणि या एक्स्ट्रा 2 धावा आहेत. फ्री हिट असेल उघडा पाहणीत. नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि समीकरण बॉल टू आता इक्वेशन आला. 6 चेंडू 6 ची गरज. सुयोग पाटील जसाला पहिलाच बॉल नो फेकला. स्ट्राईक येणं तुम्ही आता मयूरला पाहता. वेळ कमी घ्या खिडकाली टीम. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिला बॉल न आला नसता तर मग काय डॉट बॉल. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय या ओव्हरमध्ये आता देखील धावा वाचवायच्या. सुयोग पाटीलला तो सज्ज झाला. 5 बॉल 6 ची गरज आहे. मॅच इथून देखील संपली नाहीये. मॅच जिंकणार कोण? या मैदानावरती कोण अस्तित्व ठेवणार या स्पर्धेमध्ये? मोठागाव की खिडकाली? खिडकाली की मोठागाव? 5 बॉल 6 ची गरज. विकेटच्या आधारावरती 5 देखील चालू शकतात. का मॅच झाली आहे तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल समोर मयूर भोईर पाहता. हा देखील चेंडू डॉट आला. रनआउटची संधी. इथे रनआउट. विकेटचं पतन. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण केला. सुयोग पाटील आणखीन एक विकेट. तुम्ही पाहताय 4 बॉल 6 ची अजूनही गरज आहे. 4 चेंडू मध्ये 6 बनवायच्यात. का मॅच झाली. वॉट अ मॅच. सुयोग पाटील देखील ट्विस्ट आणला. पहिला बॉल नो नसता आला 2 धाव्या वाचल्या असत्या. 4 बॉल 8 ची गरज असती. जर त्याला क्रिकेट नसतं सध्या सरकार रंग बदलणारा तुम्हा मला वेळ नावळाला. हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार पाहता. कोण इथे दादागिरी स्पष्ट केलेल्या मैदानावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल टच झाला. पॉइंटच्या फिल्डर कडे एक केली आहे. दुसरीचा कॉल नाहीये. एकच धावेवरती समाधान. समीकरण तुम्ही पाहता. बॉल शिल्लक आहे 3 बॉल मध्ये 5 बनवायच्या. 3 चेंडू 5. का मॅच झाली आहे. संघर्ष देखील त्याच्याच वाटेला जातोय ना. त्याला संघर्षा देखील मार्ग निघतोय. मॅच जिंकेल कोण याच्याकडे लक्ष. 3 बॉल 5 ची आवश्यकता. 4 देखील चालू शकतात. विकेटच्या आधारावरती 4 देखील चालू शकतात या मॅच मध्ये. कोण मॅच जिंकतात. वॉट अ मॅच. 3 बॉल 5 ची गरज. सुयोग पाटील खऱ्या अर्थानं फलंदाजाला जखडून देखील ठेवण्याचं काम करतोय. पण इथून बाहेर कोण निघणार याच्याकडे देखील लक्ष लागलं या मैदानामध्ये.
3 चेंडू 5 ची गरज या षटकातील. पुढचा बॉल षटकातील पुढचा बॉल कट करायचा प्रयत्न. बॉल चालला नो मॅन स्लाइस मध्ये. एक केली परत दुसऱ्याचा प्रयत्न झालीये. दुसरी पूर्ण. महेश स्ट्राईक केला. त्याला माहिती आहे मोठ्या फटक्याची गरज नाहीये. सर्वेश स्ट्राईक केला सॉरी. आणि सर्वेशनं या बॉल वरती 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 55. 2 चेंडू 3 ची गरज आहे. 2 बॉल 3. 2 देखील चालू शकतात विकेटच्या आधारावरती. कोण मॅच जिंकणाऱ्या मैदानामध्ये तुम्ही पाहता खूप चांगली मॅच रंगतदार झाली आहे. या गुलाबी थंडीमध्ये सर्वांना मनमोहित करणारी मॅच खिडकाली त्यांना फाईट करतीये. टीम मोठा गाव कोण सामना जिंकणार याच्याकडे देखील लक्ष लागलाय या मॅच मध्ये. सर्वेश भोईर ज्यानं 2 अकाउंट खुलं केलं तो स्ट्राईक केला. 2 चेंडू 3 ची गरज. हा चेंडू डॉट आला. खऱ्या अर्थानं खिडकाली संघ या मॅच मध्ये घेऊन जाईल का या चेंडू वरती मोठा फटका येईल. चांगली मॅच आहे. चांगली मॅच आहे. प्रेक्षकांना पाहायला ही मॅच रफ अँड टफ भेटती आहे या 2 टीम मध्ये. हा बॉल महत्वाचा. षटकातील पुढचा बॉल फटकाडवा पडतो. मॅच इज फिनिश. मारलाय षटकार सीमा रेषेच्या बाहेर आउट ऑफ द फार. MS धोनी स्टाईल मॅच केली आहे फिनिश. आणि ही मॅच जिंकली मोठा गाव संघानं. हार्ड लक बॉयज टीम खिडकाली. तुम्हाला देऊयात पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल देखील तुमचं अभिनंदन. का मॅच झाली अंकित. खऱ्या अर्थानं 12 बॉल मध्ये 11 ची गरज आणि त्याच्यानंतर 2 बॉल 3. ही मॅच सर्वेश भोईरनं फिनिश केली आहे. हा सामना भोटेगावनं जिंकला. वायडर बॉयज टीम भोटेगाव. हार्ड लक बॉयज टीम खिडकाली. तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी देखील देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा.